पहा लास्ट दोन एक्झाम्पल राहिले होते आपले. तर 4 नंबर आणि 5 नंबरचं एक्झाम्पल नेमकं कसं सॉल्व करायचं ते पाहूया. तर 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला गिवन डाटा काय दिलेला आहे ते पहा. श्रीमती देसाई सोल्ड शेअर्स ऑफ अ फेस व्हॅल्यू RS 100. म्हणजे त्यांनी काय केले, पहिली इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे आपल्याला की फेस व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. आपण फेस व्हॅल्यू लिहून घेऊ. फेस व्हॅल्यू किती सांगितलेली आहे, 100 रुपीज. 100 रुपीज फेस व्हॅल्यू असताना त्यांनी काय केलं, काही शेअर विकले की ज्यावेळेस त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू किती होती, 50 रुपीज. मग इथं मार्केट व्हॅल्यू किती आली, 50 रुपीज. आता त्यांना टोटल अमाऊंट किती मिळालं, तर 4988.20 रुपीज. मग आपण इथं लिहू टोटल अमाऊंट रिसिव्ड. म्हणजेच शेअर्स विकल्याच्या नंतर त्यांच्याकडे किती शेअर्स होते आपल्याला माहीत नाही, ते शेअर्स विकल्याच्या नंतर त्यांना टोटल अमाऊंट किती मिळालं, 4988.20 रुपीज एवढं अमाऊंट मिळालं. तर पहा, शी पेड अ ब्रोकरेज. आता इथं ब्रोकरेज दिलेला आहे. ब्रोकरेज किती दिलेलं आहे, ब्रोकरेज इज इक्वल टू 0.2% आणि GST ऑन ब्रोकरेज, GST ऑन ब्रोकरेज सुद्धा दिलेला आहे, तो आहे 18%. तर आपल्याला विचारलेले देन हाऊ मेनी शेअर्स डीड शी सेल. किती शेअर्स म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आपल्याला काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे आहे. आता नंबर ऑफ शेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी पहा आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे. फर्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितले त्यांनी काही शेअर काय केले, सेल केले. ज्यावेळेस त्या शेअरची फेस व्हॅल्यू 100 रुपीज होती, मार्केट व्हॅल्यू 50 रुपीज होती. त्यांना टोटल अमाऊंट ज्यावेळेस शेअर विकले त्यावेळेस त्यांना जे टोटल अमाऊंट मिळालं ते किती होतं, 4988.20 रुपीज. ब्रोकरेज किती दिलं त्यांनी प्रत्येक शेअरसाठी, 0.2% आणि GST ऑन ब्रोकरेज किती होता, 18%. तर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. आता नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एका शेअरची सेलिंग प्राइस काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल एका शेअरची. आता एका शेअरची सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट करण्यासाठी मार्केट व्हॅल्यू आहे आपल्याकडं. मग याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आपण काय करूया, जे शेअर्स त्यांनी सेल केले त्याच्यावरती ब्रोकरेज आहे पहा. मग सुरुवातीला आपण ब्रोकरेज कॅल्क्युलेट करू. सुरुवातीची पहिली स्टेप ब्रोकरेज आपण कॅल्क्युलेट करूया. आता ब्रोकरेज इज इक्वल टू काय येणार आहे, आपल्याला ब्रोकरेज किती सांगितलं आहे, 0.2% म्हणजे 0.2/100 येणार आहे, मल्टिप्लाय बाय मार्केट व्हॅल्यू. ब्रोकरेज कशावरती कॅल्क्युलेट करतो आपण, मार्केट व्हॅल्यूवरती, म्हणजे 50. 0 कॅन्सल होतील आणि जर कॅल्क्युलेट केलं तर काय लिहितं पहा, इज इक्वल टू, आता ब्रोकरेज कॅल्क्युलेट करायचं आपल्याला म्हणजे 0.1 रुपीज हा झाला ब्रोकरेज. लक्षात घ्या 0.1 रुपीज हा काय झाला, ब्रोकरेज झाला. आता नेक्स्ट पॉईंट, आपल्याला ब्रोकरेज दिला म्हणजे ब्रोकरेज कॅल्क्युलेट केला, तर GST ऑन ब्रोकरेज आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. सेकंड स्टेप काय करू आपण, GST ऑन ब्रोकरेज कॅल्क्युलेट करू. GST ऑन ब्रोकरेज. आता GST ऑन ब्रोकरेज किती पर्सेंट सांगितला, 18%. म्हणजे इथं 18 अपॉन किती येणार आहे, 100. आणि आपल्याकडे ब्रोकरेज किती होता एका शेअरसाठी, 0.1 रुपीज. आता जर कॅल्क्युलेशन्स केले तर तुम्हाला ब्रोकरेज मिळेल पहा 0.018 रुपीज. आलं लक्षात. तर आता आपण काय कॅल्क्युलेट केलं, ब्रोकरेज कॅल्क्युलेट केला, त्याच्यानंतर पहा GST ऑन ब्रोकरेज कॅल्क्युलेट केला. तर आपल्याला आता या सगळ्या प्राईजवरनं एका शेअरची सेलिंग प्राईज आपल्याला समजेल. मग आपण ती कॅल्क्युलेट करू. थर्ड नंबरची स्टेप काय असणार आहे, एक शेअर विकला तर सेलिंग प्राइस किती होईल. मग आपण कॅल्क्युलेट करू सेलिंग प्राइस ऑफ ईच शेअर. प्रत्येक शेअरची सेलिंग प्राइस किती. आता सेलिंग प्राइस कशी कॅल्क्युलेट करतो आपण, मार्केट व्हॅल्यू मायनस काय करणार आहे, ब्रोकरेज. सेलिंग करताना मी काल सांगितलं, लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये, की या ज्या व्हॅल्यू आहेत ब्रोकरेजच्या आणि GST ऑन ब्रोकरेज हे काय करावं लागतात, आपल्याला मायनस करावे लागतात मार्केट व्हॅल्यूमधून. आणि ज्यावेळेस आपण बाय करतो त्यावेळेस ते ॲड करावे लागतात. मग मार्केट व्हॅल्यू किती होती शेअरची, 50 रुपीज होती पहा. मार्केट व्हॅल्यू होती 50 रुपीज. मायनस काय करायचे आहेत आपल्याला, ब्रोकरेज किती आहे 0.1 आणि मायनस याच्यामधनं GST ऑन ब्रोकरेज आपल्याला करायचं आहे म्हणजे 0.018. आता जर तुम्ही हे कॅल्क्युलेट केलं तर तुमचं फायनल आन्सर असणार आहे पहा 49.882 रुपीज. ही झाली एका शेअरची सेलिंग प्राइस. आता आपल्याला नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करायचं. मग नंबर ऑफ शेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू काय असतं, टोटल अमाऊंट रिसिव्ड, बरोबर.
किती अमाऊंट रिसीव झाली, टोटल अमाऊंट रिसीव, इथं तुम्ही आफ्टर सेलिंग सुद्धा लिहू शकता, अपॉन काय करावं लागेल आपल्याला, सेलिंग प्राइस ऑफ ईच शेअर किंवा वन शेअर. मग इथं लिहूया सेलिंग प्राइस ऑफ वन शेअर. आता पहा आपल्याकडे टोटल जे अमाऊंट होतं मिळालेलं ते किती होतं, 49,088.20 अपॉन एक शेअर जर आपण सेल केलं तर त्याची प्राइस किती आहे, 49.882. आणि जर आपण कॅल्क्युलेशन्स केलं तर आन्सर येणार आहे पहा 100. म्हणजे लक्षात घ्या त्यांनी त्यावेळेस किती शेअर्स विकले असतील, 100 शेअर्स विकले असतील. आता व्यवस्थित लक्ष द्या, असा जर प्रॉब्लेम तुम्हाला विचारला पेपरमध्ये तर तुम्हाला फेस व्हॅल्यू देतील, मार्केट व्हॅल्यू देतील, टोटल अमाऊंट देतील. ज्यावेळेस शेअर्स काय केले तुम्ही सेल केले त्यावेळेस तुम्हाला मिळालेलं टोटल अमाऊंट देतील. आता लक्षात घ्या ज्यावेळेस आपण शेअर सेल करतो त्यावेळेस मार्केट व्हॅल्यूमधून आपल्याला ब्रोकरेज आणि जीएसटी ऑन ब्रोकरेज मायनस करावा लागतो. मग सुरुवातीला आपल्याला ब्रोकरेज कॅल्क्युलेट करावं लागेल एका शेअरसाठी, त्याच्यानंतर जीएसटी ऑन ब्रोकरेज कॅल्क्युलेट करावं लागेल एका शेअरसाठी. हे दोन्ही कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर एका शेअरची सेलिंग प्राइस आपल्याला मिळेल. ती कशी मिळणार, मार्केट व्हॅल्यूमधून आपण ब्रोकरेज मायनस करणार, जीएसटी ऑन ब्रोकरेज मायनस करणार, त्याच्यानंतर तुम्हाला जे फायनल आन्सर मिळतं ते एका शेअरची काय असणार आहे, सेलिंग प्राइस. मग आपल्याला नंबर ऑफ शेअर्स जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपल्याला टोटल अमाऊंट जेवढं मिळालेलं आहे त्या टोटल अमाऊंटमधून आपण काय करणार आहे, जी शेअरची एका शेअरची सेलिंग प्राइस आहे ते काय करणार आहे, डिवाइड करणार आहे. डिवाइड केल्याच्या नंतर जे तुमचं आन्सर असणार आहे ते आन्सर म्हणजे काय असणार आहे, तुमचं नंबर ऑफ शेअर्स. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम काय करायचा, सॉल्व्ह करायचा. लास्ट प्रॉब्लेम पहा काय सांगितलं आहे, मिस्टर डिसूजा परचेस 200 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू 50 रुपीज. म्हणजे आपल्याला नंबर दिला आहे, आपण नंबर लिहू शकतो. नंबर ऑफ शेअर्स किती सांगितलेले तर 200 सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ज्याची फेस व्हॅल्यू किती होती, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू किती होती, 50 रुपीज होती. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, ॲट प्रीमियम, म्हणजे शेअर कशाला होता, प्रीमियमला. गेल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं जर प्रीमियम कंडिशन असेल तर आपण मार्केट व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करू शकतो, तर शेअर प्रीमियमला आहे पहा 100 रुपयाला. त्याच्यानंतर पहा ही रिसिव्ड 50% डिव्हिडंड, त्यांना डिव्हिडंड सुद्धा मिळालेला आहे. डिव्हिडंड किती रुपये मिळालेला आहे, किती पर्सेंट मिळालेला आहे, तर 50% काय मिळालेला आहे, डिव्हिडंड मिळालेला आहे. त्याच्यानंतर पहा आफ्टर रिसिव्हिंग द डिव्हिडंड ही सोल्ड 100 शेअर. त्यांनी काय केले, डिव्हिडंड मिळाल्याच्या नंतर शेअर्स काय केले, सेल केले. किती नंबर ऑफ शेअर सेल केले, 100 नंबर ऑफ शेअर्स काय केले, सेल केले. आता त्यावेळेस डिस्काउंटला सेल केले पहा, कशाला, डिस्काउंटला सेल केलेली. तर डिस्काउंट किती होता, 10 रुपीज. जी इन्फॉर्मेशन दिली ती व्यवस्थित लिहून घ्यायची. अँड रिमेनिंग शेअर वेअर सोल्ड ॲट अ प्रीमियम, उरलेले प्रीमियमला सेल केले. आता पहा आपल्याकडे टोटल 200 शेअर्स होते, 100 अगोदर सेल केले डिस्काउंटला, 10 रुपये डिस्काउंटला. उरलेले आपण सेल फर्स्ट म्हणूया आणि सेल सेकंड म्हणूया म्हणजे लक्षात येईल. आता उरले किती नंबर, 100च उरले. आता हे 100 नंबर शेअर्स त्यांनी काय केले, सेल केले, पण प्रीमियमला सेल केले. किती प्रीमियम सांगितलाय, प्रीमियम पहा प्रीमियम किती सांगितलाय, रिमेनिंग शेअर्स 75 रुपीज. एवढी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. त्याच्यानंतर पहा त्यांनी काय सांगितलेले, फॉर इच ट्रेड, प्रत्येक ट्रेडसाठी त्यांना ब्रोकरेज किती द्यावा लागला, 20 रुपीज. आता डायरेक्ट ब्रोकरेज दिलेला आहे, तुम्हाला रेट दिलाय का, नाही, डायरेक्ट ब्रोकरेज सांगितलेला आहे आणि तुम्हाला जीएसटी ऑन ब्रोकरेज सुद्धा दिलेला नाहीये. मग आपण लिहू शकतो प्रत्येक ट्रेडसाठी ब्रोकरेज किती आहे, प्रत्येक ट्रेडसाठी दिलेला आहे 20 रुपीज. तर आपल्याला काय सांगायचं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं पहा, फाइंड वेदर मिस्टर डिसूजा गेन ऑर इन्क्युअर्ड अ लॉस बाय हाऊ मच. त्यांना प्रॉफिट झाला का लॉस झाला ते आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचे. जर प्रॉफिट झाला असेल तर किती आणि लॉस झाला असेल तर किती हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेट करण्यासाठी पहा सुरुवातीला आपल्याला हे कॅल्क्युलेट करावं लागेल त्यांनी इन्व्हेस्ट किती केले. लक्षात घ्या त्यांनी इन्व्हेस्ट किती केले हे कॅल्क्युलेट करावं लागेल. त्याच्यानंतर शेअर सेल केल्याच्या नंतर त्यांना किती रुपये रिसीव्ड झाले लक्षात, हे आपल्याला काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. किती इन्व्हेस्ट केले आणि किती रिसीव्ड झाले. आता लक्षात घ्या दोन कंडिशन येतील, एक तर इन्व्हेस्ट केलेले पैसे जर जास्त असतील आणि रिसीव्ड केलेले कमी असतील तर त्यांना प्रॉफिट झाला. मग प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करणार आपण, इन्व्हेस्ट केलेले पैशामधून रिसीव्ड झालेले पैसे मायनस करणार.
जर लॉस झालेले असेल तर रिसीव्ह झालेले, सॉरी उलटं झालं, रिसीव्ह झालेले पैसे जर जास्त असतील आणि इन्व्हेस्ट केलेले कमी असतील तर प्रॉफिट होईल. रिइन्व्हेस्ट केलेले जास्त आणि रिसीव्ह झालेले जर कमी असतील तर काय होणार आहे, लॉस होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो मी, जर त्यांनी 20 रुपीज इन्व्हेस्ट केले आणि त्यांना 30 रुपीज मिळाले तर आपल्याला लगेच समजतं इथं काय झाला, प्रॉफिट झाला, 10 रुपये प्रॉफिट झाला. पण तेच जर त्यांनी 30 रुपीज इन्व्हेस्ट केले आणि 20 रुपीज मिळाले तर त्यांना काय झाला, 10 रुपीजचा लॉस झाला. मग या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागतील. मग सुरुवातीला त्यांचे टोटल इन्व्हेस्टमेंट फाइंड आउट करावं लागेल. त्याच्यानंतर सेल, एकदा त्यांनी सेल केले त्यावेळेस त्यांना किती पैसे मिळाले आणि सेकंड नंबर सेल केले त्यावेळेस त्यांना किती पैसे मिळाले, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करावं लागणार आहेत, कॅल्क्युलेट करावं लागणार आहेत. आपण स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेट करूया. पहा, फर्स्ट स्टेप आपण त्यांनी टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली आहे ते कॅल्क्युलेट करू. आता लक्षात घ्या, नंबर ऑफ शेअर्स किती होते, नंबर ऑफ शेअर होते 200. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू किती होती, पहा फेस व्हॅल्यू होती 50 रुपीज. आता हे ज्यावेळेस बाय केले त्यावेळेची इन्फॉर्मेशन आहे. बाय करताना प्रीमियमला शेअर्स बाय केलेले आहेत त्यांनी. किती प्रीमियम होता, 100 रुपीज. मग लक्षात घ्या, त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय येणार आहे, फेस व्हॅल्यू प्लस काय येणार आहे, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. फेस व्हॅल्यू किती होती, 50 रुपीज प्लस प्रीमियम किती होता, 100 रुपीज. मग त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू किती झाली, 150 रुपीज. त्याच्यानंतर त्यांनी टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल, म्हणजेच बाईंग प्राइस जर कॅल्क्युलेट करायची असेल फॉर नेक्स्ट स्टेप, पहा बाईंग प्राइस फॉर किती शेअर्ससाठी, 200 शेअर्स. 200 शेअर्स बाय करण्यासाठी किती रुपये लागले, इज इक्वल टू काय येणार आहे, नंबर ऑफ शेअर्स किती, तर 200 मल्टिप्लाय बाय एका शेअरची प्राइस किती होती, 150 रुपीज. आता लक्षात घ्या, त्यांनी हे सगळे शेअर्स काय केलेत, बाय केलेत. म्हणजेच टोटल प्राइस किती झाली, 30,000 रुपीज. आलं लक्षात, ही झाली टोटल प्राइस 30,000 रुपीज. आता लक्षात घ्या, मी सांगितलं होतं तुम्हाला, ज्यावेळेस आपण शेअर बाय करतो त्यावेळेस बाईंग प्राइसमध्ये आपल्याला ब्रोकरेज काय करावा लागतो, ॲड करावा लागतो. मग आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस कॅल्क्युलेट करायची, टोटल इन्व्हेस्टमेंट, त्यावेळेस आपण काय करणार आहे, शेअरची बाईंग प्राइस किती होती, टोटल 30,000 रुपीज प्लस ब्रोकरेज किती सांगितलं आहे, प्रत्येक स्टेजला त्यांना ब्रोकरेज 20 रुपीज द्यावा लागला, प्लस ब्रोकरेज किती येणार आहे, 20 रुपीज. मग लक्षात घ्या, डिसुझांची टोटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती किती झाली, 30,020 रुपीज. ही झाली टोटल इन्व्हेस्टमेंट. आता फक्त आपण एकच स्टेज कॅल्क्युलेट केलेली आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट. आता त्याच्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, त्यांना प्रत्येक वेळेस म्हणजे एकदा सेल केल्याच्या नंतर किती रुपये मिळाले, सेकंड वेळेस सेल केल्याच्या नंतर किती रुपये मिळाले, या दोघांची ॲडिशन, ती जर याच्यापेक्षा जास्त आली त्यांना प्रॉफिट झालं, ती जर याच्यापेक्षा कमी आली तर काय होणार आहे, त्यांना लॉस होणार आहे. आता आपण काय करू, त्यांनी ज्यावेळेस शेअर्स विकले त्यावेळेस त्यांना किती पैसे मिळाले हे स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेट करूया. पहा, याच्यामध्ये आपल्याला डिव्हिडंड सुद्धा ॲड करावे लागेल. पहा, टोटल डिव्हिडंड सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. डिव्हिडंड किती सांगितलेलं आहे, 50% डिव्हिडंड आहे. मग आपल्याला डिव्हिडंड सुद्धा कॅल्क्युलेट करावं लागेल. मग सुरुवातीला आपण डिव्हिडंड कॅल्क्युलेट करूया. तर डिव्हिडंड इज इक्वल टू काय असतं, आपल्याला माहिती आहे डिव्हिडंड किती पर्सेंट सांगितलं आहे, 50%. म्हणजे 50 अपॉन किती येणार आहे, 100 मल्टिप्लाय बाय. आता पहा, 200 शेअरसाठी प्राइस किती होती, डिव्हिडंड जर कॅल्क्युलेट करायचं असेल टोटल डिव्हिडंड, आता डिव्हिडंड कशावरती आपण कॅल्क्युलेट करतो, फेस व्हॅल्यूवरती. आलं लक्षात. आता फेस व्हॅल्यू लक्षात घ्या, फेस व्हॅल्यू किती आहे, 50 रुपीज आहे आणि शेअर्स किती इथं 200. आता 50 मल्टिप्लाय बाय जर 200 केलं, 50 मल्टिप्लाय बाय जर 200 केलं तर आपल्याकडे 10,000 आन्सर मिळेल. म्हणजे टोटल प्राइस किती येणार आहे, 10,000. ही झाली टोटल फेस व्हॅल्यू झाली. आलं लक्षात, सगळ्या शेअरची फेस व्हॅल्यू. मग डिव्हिडंड जर कॅल्क्युलेट केला आपण, 0 0 0 0 कॅन्सल होतील पहा, आणि त्याच्यानंतर टोटल जो डिव्हिडंड येईल तो येईल पहा 5,000 रुपीज. म्हणजे हा डिव्हिडंड त्यांना मिळाला. आता हा त्यांच्या प्रॉफिटमध्येच असणार आहे, म्हणजे जे बाईंग प्राइस असणार आहे, हा बाईंग प्राइसमध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकणार नाही. बाईंग प्राइस ही झाली. आता सेलिंग प्राइसमध्ये त्यांना मिळालेल्या पैशामध्ये हा आपल्याला ॲड करावं लागेल. मग ही एक स्टेप झाली. आता त्याच्यानंतर पहा, त्यांनी ज्यावेळेस फर्स्ट सेल केले, काय केले, फर्स्ट लॉट सेल केला, त्यावेळेस पहा नंबर किती होते, 100 शेअर्स. मग आपण इथं नंबर लिहून घेऊ, नंबर किती होता, 100 शेअर्स, बरोबर. त्यावेळेस डिस्काउंटला होता शेअर, कशाला होता, डिस्काउंटला. तर डिस्काउंट म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण फेस व्हॅल्यूमधनं डिस्काउंट काय करतो, मायनस करतो ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस. म्हणजे याच्या कंडिशनमध्ये फेस व्हॅल्यू किती होती आपल्या शेअरची, 50 रुपीज, बरोबर. त्याच्यानंतर डिस्काउंट किती आहे, 10 रुपीज, म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती झाली, 40 रुपीज. आता या 40 रुपीजमध्ये पहा
आपल्याला सेल केल्याच्या नंतर किती टोटल पैसे मिळाले ते आपण पाहूया 40 रुपीजसाठी. आता टोटल नंबर ऑफ शेअर्स किती होते आपल्याकडं, सेलिंग प्राइस आपण असं कॅल्क्युलेट करू, सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस इज इक्वल टू काय येणार आहे, किती शेअर्स आपण सेल केले तर 100 शेअर्स, म्हणजे काय येणार आहे 100 मल्टिप्लाय बाय एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती होती 40 रुपीज, म्हणजे टोटल किती झाले 4000 रुपीज. ही झाली सेल नंबर फर्स्टची, किती झाली 4000 रुपीज. आता लक्षात घ्या 4000 रुपीजमधनं आता पहिल्यांदा सेल केल्याच्या नंतर सुद्धा ब्रोकरेज किती द्यावा लागला 20 रुपीज. मग हा ब्रोकरेज आपल्याला याच्यामधनं मायनस करावा लागेल. मग आपल्याकडं टोटल सेलिंग प्राइस ऑफ 100 शेअर्स हे आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, 4000 मधून आपल्याला किती मायनस करावं लागतील 20 मायनस करावं लागेल. मग आपला आन्सर किती येईल 3980 रुपीज. ही झालं सेल, फर्स्ट सेल जे केले त्यांनी, म्हणजे पहिला लॉट जो सेल केला त्याच्यामध्ये त्यांना टोटल एवढे रुपये मिळाले. आता सेल नंबर सेकंडमध्ये, सेल नंबर सेकंड म्हणजे सेकंड लॉट जो सेल केला त्याच्यामध्ये त्यांना किती रुपये मिळाले ते कॅल्क्युलेट करू. आता सेकंड लॉट सेल करण्यामध्ये नंबर किती होते, नंबर होता 100 शेअर्स काय केले सेल केले, पण प्रीमियमला केले. मार्केट व्हॅल्यू ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो आपल्याला माहिती फेस व्हॅल्यूमध्ये प्रीमियम काय करतो आपण ॲड करतो. प्रीमियम काय करणार आहे आपण ॲड करणार आहे. आपली फेस व्हॅल्यू किती होती 50 रुपीज प्लस प्रीमियम किती सांगितलं आहे पहा, सेकंड नंबरचे सेल शेअर सेल करताना 75 रुपीज आलं लक्षात, म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती आली 125 रुपीज. आता हे सेल काय हे शेअर्स काय केले त्यांनी सेल केले तर 125 रुपीजचे जे आहेत मार्केट व्हॅल्यू ते काय केले तर शेअर केलेले तर. त्याच्यानंतर पहा आता ही मार्केट व्हॅल्यू झाली. आता सेलिंग प्राइस ऑफ कॅल्क्युलेट करावं लागलं आपण, सेलिंग प्राइस ऑफ 100 शेअर जे नंतरचे 100 शेअर्स काय केले सेल केले त्याची सेलिंग प्राइस, म्हणजे आपण काय करणार आहे मार्केट व्हॅल्यू किती 125 मल्टिप्लाय बाय किती शेअर्स विकले 100. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याकडे किती आन्सर येईल 12,500 रुपीज. एवढे काय मिळाले त्यांना पैसे मिळाले. पण लक्षात घ्या यावेळेस पण ब्रोकरेज किती द्यावं लागेल त्यांना 20 रुपीज. मग हा ब्रोकरेज याच्यामधून आपण काय करणार आहे मायनस करणार आहे. मग इथं आपण टोटल सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट करूया. टोटल सेलिंग प्राइस किती येईल 12,500 रुपीज मायनस किती येणार आहे ब्रोकरेज किती आहे 20 रुपीज, म्हणजे टोटल सेलिंग प्राइस किती झाली पहा 12,480 रुपीज. आता लक्षात घ्या व्यवस्थित, या ठिकाणी एवढं तुम्ही सगळं सॉल्व केलं. आता तुम्हाला नेमकं समजेल कसं की प्रॉफिट किती झाला आणि लॉस किती झाला. आता व्यवस्थित लक्ष द्या, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस त्यांनी शेअर्स परचेस केले बाय केले त्यावेळेस त्यांना किती रुपये द्यावे लागले 30,020 रुपीज. मी इथं लिहून घेतो 30,020 रुपीज, म्हणजे ही झाली त्यांची इन्व्हेस्टमेंट. ही काय झाली यांची इन्व्हेस्टमेंट. आता पहा ज्यावेळेस शेअर्स सेल केले त्यावेळेस त्यांना काही पैसे मिळाले आणि डिव्हिडंडमधनं काही पैसे मिळाले. या सगळ्यांचे आपण ॲडिशन करून घेऊ. डिव्हिडंड किती होता 5,000 रुपीज आलं लक्षात. त्याच्यानंतर फर्स्ट लॉट ज्या त्यांनी जो सेल केला त्यावेळेस त्यांना किती मिळाले 3,980 रुपीज 3,980 रुपीज आणि प्लस सेकंड लॉट ज्यावेळेस त्यांनी सेल केला त्यावेळेस किती मिळाले 12,480 रुपीज. हे सगळ्यांची जर आपण टोटल केली तर त्यांच्याकडे मिळालेले पैसे आपल्याला समजतील. आता सगळ्यांची टोटल ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस पहा आपला आन्सर येईल 0, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर येईल पहा 1, 2, 21,460 रुपीज. आता या दोन व्हॅल्यू ज्या आहेत त्या कम्पेअर करा. इन्व्हेस्ट किती केले होते त्यांनी 30,020 रुपीज, पण त्यांना मिळाले किती 21,460 रुपीज. हे गेट मिळाले असं म्हणूया. मग मला सांगा इन्व्हेस्ट केलेले जर पैसे कमी असतील जास्त असतील आणि मिळालेले पैसे कमी असतील तर त्यांना काय झाला लॉस झाला, कारण त्यांनी इन्व्हेस्ट 30,000 रुपये केले. आपण सरळ असा हिशोब करूया 30,000 रुपये इन्व्हेस्ट केले मिळाले किती 21,000, म्हणजे त्यांना काय झाला लॉस. आता लॉस किती झाला कसं कॅल्क्युलेट करायचं, हे जे 30,000 रुपीज आहेत 30,020 रुपीज याच्यामधून आपल्याला काय करावं लागेल
हे 21,460 रुपीज मायनस करावे लागतील. आता ज्यावेळेस आपण हे मायनस करू त्यावेळेस 8,560 हे असणार आहे तुमचं आन्सर. म्हणजेच त्यांना काय झाला, लॉस झाला. किती रुपयांचा? 8,560 रुपीजचा. आता हा प्रॉब्लेम व्यवस्थित लक्ष द्या, विचारला तर जास्त मार्काला विचारतील. तुम्हाला काय सांगितलंय, त्यांनी काही शेअर्स बाय केले. बाय करत असताना त्या शेअर्सची फेस व्हॅल्यू दिलेली आणि प्रीमियमला बाय केले. म्हणजे आपण यावेळेस काय कॅल्क्युलेट केलं, टोटल जे शेअर्स त्यांनी बाय केले त्यासाठी लागणारा खर्च म्हणजे नंबर ऑफ शेअर मल्टिप्लाय बाय मार्केट व्हॅल्यू आणि प्लस त्याच्यामध्ये ब्रोकरेज ॲड केला. कारण ज्यावेळेस शेअर्स आपण बाय करतो त्यावेळेस ब्रोकरेज ॲड करावा लागतो. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट पहा, आपल्याला सांगितलंय डिव्हिडंड मिळाल्याच्या नंतर 50% डिव्हिडंड मिळाला त्यांना, तो डिव्हिडंड आपण कॅल्क्युलेट केला. बरोबर. डिव्हिडंड मिळाल्याच्या नंतर त्यांनी लगेच 100 शेअर्स विकले. कशाला विकले? ज्यावेळेस डिस्काउंटमध्ये आहेत त्यावेळेस विकले. मग आपण मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना फेस व्हॅल्यूमधनं जो डिस्काउंट आहे तो काय केला, मायनस केला, आपल्याला मार्केट व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर 100 शेअरची सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट केली आणि त्याच्यामधनं -20 ब्रोकरेज, कारण प्रत्येक स्टेजला आपल्याला ब्रोकरेज द्यायचा आहे, तो ब्रोकरेज मायनस केला. सेलिंग करताना काय करतात, मायनस करतात. तो मायनस केला. हे झालं आपलं पहिला लॉट सेल केल्याच्या नंतर मिळालेले पैसे. त्याच्यानंतर सेकंड लॉट ज्यावेळेस सेल केला, लॉट नंबर सेकंड, त्यावेळेस किती पैसे मिळाले? त्यांनी सांगितलं 100 शेअर विकले, पण त्यावेळेस प्रीमियर होता. मग आपण काय केलं, मार्केट व्हॅल्यूमध्ये तो जो प्रीमियम आहे तो ॲड केला. ती झाली त्याची मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यूमध्ये प्रीमियम ॲड करून मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट करण्यासाठी 100 ने मल्टिप्लाय केला आणि मायनस त्याच्यामध्ये 20. -20 का? सेल करतोय. 20 रुपये ब्रोकरेज आपण काय करणार आहे, मायनस करणार आहे. ही सेकंड लॉट सेल केल्याच्या नंतर तुम्हाला मिळालेले पैसे. मग डिव्हिडंड फर्स्ट लॉट सेल केल्याच्या नंतर मिळाले पैसे, सेकंड लॉट मिळालेले सेल केल्याच्या नंतर मिळालेले पैसे, या सगळ्यांची ॲडिशन केली, एवढे पैसे त्यांना मिळाले. कुणाला? मिस्टर डिसूझाला. किती मिळाले? 21,460 रुपीज. पण त्यांनी इन्व्हेस्ट किती केले होते? 30,020 रुपीज. मग पहा, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि त्यांना मिळालेले परत मिळालेले पैसे हे जर कम्पेअर केले तर इन्व्हेस्ट जास्त केलेत आणि मिळालेले पैसे काय येतं, कमी येतं. मग सरळ सरळ या ठिकाणी काय झाला, लॉस झाला. जर साधे एक्झाम्पल, तुम्ही 40 रुपये इन्व्हेस्ट करताय आणि तुम्हाला 30 रुपये मिळत आहेत, म्हणजे काय होणार आहे, तुमचा लॉस होणार आहे. किती रुपये? 40 मधनं 30 मायनस करणार तुम्ही. तसंच मग आपण इन्व्हेस्टमेंटमधनं जे पैसे मिळाले ते मायनस केले. आपल्याला आन्सर किती मिळालं? 8,560. हा झाला त्यांना झालेला लॉस. अशा स्टेपने हे एक्झाम्पल काय करायचं, सॉल्व्ह करायचं. 2च एक्झाम्पल राहिले होते. आता सगळे प्रॅक्टिस सेट आपले क्लिअर झाले आहेत.